तर रत्नागिरीला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली। जिल्हाधिकाऱ्यांनीही आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतलाय। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहन केले। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं जिल्हा प्रशासनाने रत्नागिरीच्या नागरिकांना आवाहन केले। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी। आजचा दिवस रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाचा असणार आहे का रत्नागिरीला आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे आणि आपण जर सकाळपासूनच पाहिलं तर या पावसाच्या दमदार सरी या रत्नागिरीमध्ये सध्या कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासूनच पावसाने जे आहे ते हजेरी लावलेलं आहे। काल देखील पावसाने रत्नागिरीला झोडपून काढलं होतं। विशेषतः उत्तर रत्नागिरीमध्ये कोसळधारा पाहायला मिळाल्या। मंडणगड असेल, दापोली असेल, खेड असेल, गुहागर असेल या सर्वच तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बरसात झालेली काल पाहायला मिळाली। त्या मानानं दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कमी होता, मात्र आज सकाळपासूनच त्या दक्षिण रत्नागिरीमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। आपण पाहू शकता की सकाळपासूनच या कोसळधारा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। एकंदरीत पाहिलं तर आज रेड अलर्ट आहे आणि आजच्या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे हवामान खात्याने दिलेला आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।